नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते साबुदाण्याची खिचडी. हे साबुदाणा आपण आधी 2 तास भिजत ठेवायला लागतात. तुम्ही रात्रभर भिजत ठेवलात तरी चालेल. घाई गडबड असेल तर 2 तासात भिजले जातात हे साबुदाणे. म्हणून मी 2 तास भिजत ठेवले अगोदर. छान हे भिजले गेले. ते बघा छान असे मऊ होतात हे आणि खिचडी सुद्धा मऊ होते. याच्यात मी 3 बटाटे घेतलेत मोठे. आम्हाला 4 ते 5 जणांसाठी खिचडी बनवते. आणि मी याला साबुदाण्याला पहिला शेंगदाण्याचा कूट आणि थोडं मीठ चवीनुसार लावून ठेवलेलं. आपण उपवासाचं लाल मीठ असं तेच लावा किंवा तुम्ही साधं मीठ लावलात तरी चालेल. आणि असं लावून त्याला असं 1-5 मिनिटासाठी साईडला ठेवून दिलेलं. हे बघा याच्यात छान शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि मीठ घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता हे सगळं लागलं पाहिजे साबुदाण्याला, म्हणून हे असं आधी मिक्स करून घ्यायचं. आणि छान खिचडी होते, नरम सुद्धा होते. संध्याकाळपर्यंत ती नरम राहते. हे बघा अशा प्रकारे ही छान असे मिक्स करून घेतली. आता एका साईडला आपण आता गॅस लावलाय. गॅसवर मी आता कढई ठेवते. कढई गरम होईपर्यंत आपण बटाटे चिरून घेऊया. हे बटाटे छान असे तुकडे करून घ्यायचे. छान असे बारीकच करायचे, जास्त जाडे नाही ठेवायचे. एकदम बारीक चिरून असे घ्यायचे आपण. आता ही उकडली सुद्धा आहेत मऊ छान. ह्याला थंड पाण्यात वगैरे घालायचे नाही. बटाटे पूर्ण थंड करून मगच याची साल काढा, म्हणजे ह्याला पाणी सुटत नाही. हे बघा अशा प्रकारे हे बटाटे छान असे चिरून घेतले. आणि थोडं आपण आणखी चुरीने थोडं बारीक करूया, म्हणजे ह्याला बारीक असे चिरले जातील. आता कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घालूया. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल सुद्धा घालू शकता. अशा प्रकारे आपण 2-3 चमचे मी तूप घातलं. आणि जिरं घालायचं 1 चमचा. आणि 2 ते 3 मिरच्या घाला. मिरच्या तुमच्या चवीनुसार घाला, तिखट कमी जास्त. हे मी 3 मिरच्या घातल्या आहे त्याच्यामध्ये. हे छान अशा परतून घ्यायच्या. आता हे मिरच्या परतल्या की आपण ह्याच्यामध्ये आता आपण चिरून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा घालूया. म्हणजे कसं बटाट्याला सुद्धा मिरचीची चव लागेल. आणि हा बटाटा घालून घेऊया अगोदर आधी. आणि बटाटा छान असा तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा अगोदर. हे बघा अशा प्रकारे छान असा परतला गेला पाहिजे. गॅस मिडियमच ठेवा, फास्ट ठेवायचा नाही. आणि असं थोडं मी ह्याच्यावरती आणखीन 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे थोडं बटाट्याला पण शेंगदाण्याचा कूट लागला जाईल. आणि थोडंसं आपण थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ घालूया, कारण आपण अगोदर साबुदाण्यात पण घातले, म्हणून त्या अंदाजाने घाला. आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया. बटाट्याला हा शेंगदाण्याचा कूट लागला पाहिजे. बघा अशा प्रकारे छान असं आता शेंगदाण्याचा कूट लागला याला. आता आपण हे साबुदाणे आपण भिजत घातलेले होते ना शेंगदाणे लावून, तो सुद्धा साबुदाणा त्याच्यात घालूया. हे बघा हा सगळा साबुदाणा मी घातला याच्यामध्ये. आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया. ही बटाटा घातल्यामुळे साबुदाण्याची खिचडी कशी नरम आणि मऊ होते. आणि साजूक तुपामुळे सुद्धा ही खिचडी मऊ होते. हे बघा अशा प्रकारे ही छान अशी मिक्स करून घेऊया. आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तूप घातल्याने. अशी छान मिक्स करायची. आणि आपण आता त्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. म्हणजे झाकण ठेवले की कशी थोडी वाफ आली ना की साबुदाणा चांगला शिजला जातो. आधी आपण मिक्स करून घेऊया सगळं. बघा अशा प्रकारे ही छान अशी मिक्स झाली. आता आपण ह्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण सुद्धा ठेवायचं. आणि वरून थोडं 2 चमचे जरा तूप सोडूया, म्हणजे त्याला संपूर्ण तूप लागलं जाईल. बघा अशा प्रकारे याला झाकण लावून 5 मिनिटासाठी 5 ते 2 मिनिटासाठी ठेवला तरी चालेल. झाकण ठेवलंय छान असं. बघा आतल्यात मऊ शिजली गेली आहे. आता आपण झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया. छान अशी बघा आता शिजली गेली आहे. बघा साबुदाणा शिजायला वेळ लागत नाही, कारण चांगला भिजला पाहिजे. पण म्हणून 2 तास अगोदर भिजवून ठेवायचा साबुदाणा, म्हणजे तो चांगला भिजला जातो. अशी छान अशी आता मिक्स करूया ही. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखर सुद्धा घालू शकता. मी थोडी किंचित साखर टाकते, 2 चमचे जरासे छोटे 2 चमचे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त सुद्धा घालू शकता. अशा प्रकारे ही छान अशी थोडी 2 चमचे साखर टाकली. आणि आता ही साखर सुद्धा आपण थोडी मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला साखर नसेल आवडत, नाही टाकलात साखर तरी सुद्धा चालेल. अशी सुद्धा खिचडी छान लागते, कारण त्याच्यात बटाटा असतो ना, मग ती चवीला छान लागते. आणि 1-2 मिनिटासाठी पुन्हा झाकण मारूया. 1-2 मिनिटं झालं की गॅस आपण बंद करूया. आपली खिचडी शिजली गेली ती.
हे बघा, आता आपण गॅस आता मी बंद करते. गॅस एकदम मिडियम ठेवायचा. गॅस मी बंद केला. आता आपली खिचडी तयार झालेली आहे. ही बघा, अशा प्रकारे झाकण काढूया. ही बघा, छान मऊ लसलुशीत खिचडी तयार झाली आपली. ही बघा, आता तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे अशी मी परतून झाली ना. मी तुम्हाला आज उपवासाची थालीच दाखवते. थालीमध्ये मी काय काय ठेवले ते तुम्हाला दाखवते. हा, हे बघा, याचा प्लेटमध्ये मी आधी खिचडी काढून घेते. ही छान मऊ झाली खिचडी. प्लेटमध्ये मी आता गरम गरम खाल्ला तर खूप छान लागते. लहान मुलं तर आवडीने खातात. हे बघा, याच्यात बटाटा आहे ना, ते छान लागतो बटाटा. आता माझी थाली तयार झाली आहे बघा. साबुदाण्याची खिचडी, रताळी आणि दही ठेवले सोबत. दह्यासोबत खिचडी खूप छान लागते. आणि ही रताळी सुद्धा मी उकडलेली होती. ती माझी आता उपवासाची थाली तयार झाली. अशी थाली तुम्ही एकदा उपवासासाठी नक्की करून बघा. आपलं मस्त नाश्ता सकाळचा छान, किंवा दुपारी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. अशी थाली उपवासाची तयार झाली.